नमस्कार मंडळींनो, कसे आहात? तर आज आमच्या सोसायटीतल्या गणपतीचं विसर्जन झालं संध्याकाळी 7 वाजता. खूप असं रिकामा रिकामा वाटतंय, भकास भकास. 10 दिवस अशी मजेत गेले गणपती बाप्पा बरोबर ना, काय कळलंच नाही. एकदम मस्त धूमधडाक्यात सारखा आवाज, स्पीकर, हे ते, गोड धोड मोदकाच्या सुगंधामध्ये 10 दिवस कसे निघून गेले कळलंच नाही. त्यांना मंडळींनो, तर आज इतकं शांत शांत वाटते ना. संध्याकाळी 7 वाजता वाजत गाजत ढोल ताशा लेझिम, मस्त लेझिमच्या गजरामध्ये आणि धूमधडाक्यात वाजत गाजत मिरवणूक नेली गणपती बाप्पाची. 3-4 तास जवळजवळ बायका मुली नथ घालून, फेटे लावून, नऊवारी नेसून मस्तपैकी ढोल वाजवत होत्या, लेझिम खेळत होत्या. मी एक व्हिडिओ टाकलाय बघा, आजच टाकलाय संध्याकाळी 5 वाजता. तर मस्त बायका सजून नटून खूप उत्साहामध्ये मिरवणूक काढली आणि मस्तपैकी मी सोसायटीतनंच म्हणजे मिरवणूक पुढे गेली. नंतर म्हणजे तलावात विसर्जन करायला गणपती बाप्पाचं, पण मी सोसायटीतनंच परत आले घरी. त्यामुळे मी लवकर आले, कारण माझ्यात आज ना म्हणजे मिरवणुकीबरोबर जायची पण ताकद नव्हती. थकले होते मी 2 दिवस. मैत्रिणीकडे राहायला गेले होते परवा, तर तिने काय घरी लवकर सोडलंच नाही, मला 1 दिवस ठेवून घेतलं. तरी काल मी तिला म्हणजे शेवटी बोलले, सोसायटीत पूजा होती काल, म्हटलं आज पूजा आहे सत्यनारायणाची, आज तरी मला बाई सोड. मग ते सगळेजण मला सोडायला आले होते. तिचे मिस्टर, तिच्या मुली, ते सगळे येऊन मला इथे सोडवलं. आणि म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद पण होता, महाप्रसाद. मग तिला म्हटलं जेवूनच जा. मग आम्ही सगळे आल्याला पहिले जेवलो खालीच, आणि मग मस्त होतं जेवण. काल पुरी होती, गरम गरम पुरी, चना आणि आलू चना मसाला भाजी, कोशिंबीर, पापड, बुंदी. तर ती बुंदी मी अर्धी बुंदी तर मी घरी पण आणली, आत्ताच खाल्ली मग अशी भूक लागली तर अशी मस्त झाली आमची काल सत्यनारायणाची पूजा, प्रसाद, जेवण, मजा आली. तर 10 दिवस इतकं गोडधोड खाते. उकडीचे मोदक, तळणीचे मोदक, चॉकलेट मोदक, पेढ्याचे मोदक, खव्याचे मोदक, सगळे इकडे प्रसाद खायला जा, तिकडे प्रसाद खायला जा, सगळीकडे जेवून पूर्ण गोड गोड झाले, आतून बाहेरून शरीर गोड गोड झाले. तर मग आता कॉर्नचा उपमा करणार आहे. कॉर्न उकडणार आणि मग मिक्सरमधनं काढणार आणि त्याचा असा मस्त तिखट झणझणीत उपमा करणार आहे मी, हिरव्या मिरच्या घालून. मस्त हिरव्या मिरच्या पण घेतल्यात, हिरव्या मिरच्या घालणार मस्तपैकी आणि चमचमीत उपमा करून मी आज खाणार आहे. तर काल टीचर्स डे होता, मला व्हिडिओ बनवायचा होता. हा व्हिडिओ तर लवकर बंद होईल, 2-3 मिनटाच्या वर व्हिडिओ होत नाही. जर आता मला बोलायला मिळणार नाही, पण मी टीचर्स डेचा वेगळा व्हिडिओ बनवीन, कारण मला बोलायचं आहे. टीचर्स डेचा दरवर्षी मी व्हिडिओ बनवते, मला आवडतो टीचरबद्दल बोलायला. मला टीचरबद्दल आपल्या सगळ्यांनाच खूप रिस्पेक्ट आहे, आणि त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं की त्या आठवणी आपोआप येतात. आपल्या लहानपणच्या अगदी 1ली-2रीतल्या टीचर्सपासून ते 10वी-12वीपर्यंतच्या सगळ्या टीचर्स आपल्याला आठवतात. म्हणजे मला 12वीपर्यंतच्या आठवतात, कारण मला FYच्या टीचर्स आठवत नाही, मला त्यांची नावही माहीत नाही. कॉलेजला गेल्यावर मला त्यातलं मी कोणाचं नाव विचारलंही नसेल कधी, मला माहीत